नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के सम्यक मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. जगात सर्वात जास्त जड पाण्याची निर्मिती करणारा देश कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जगात सर्वात जास्त जड पाण्याची निर्मिती करणारा देश अमेरिका हा आहे. प्रश्न क्रमांक 2. तेलंगणा या राज्याची राजधानी कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे तेलंगणा या राज्याची राजधानी हैदराबाद ही आहे. प्रश्न क्रमांक 3. भारतातील सर्वात मोठे बंदर कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतातील सर्वात मोठे बंदर विशाखापट्टणम येथे आहे. प्रश्न क्रमांक 4. मंगळ ग्रहास कोणत्या दुसऱ्या नावाने ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मंगळ ग्रहास लाल ग्रह असे सुद्धा ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 5. भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण? तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह डॉक्टर विक्रम साराभाई हे आहे. तर प्रश्न क्रमांक 6. आंध्र प्रदेश राज्याची राजधानी कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी अमरावती ही आहे. प्रश्न क्रमांक 7. झुरिच हे शहर कोणत्या देशात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे झुरिच हे शहर स्वित्झर्लंड या देशात आहे. प्रश्न क्रमांक 8. अल्मोडा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे अल्मोडा हे थंड हवेचे ठिकाण उत्तराखंड या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 9. बोडो जमातीचे लोक जास्त प्रमाणात कोणत्या राज्यात आढळून येतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे बोडो जमातीचे लोक जास्त प्रमाणात आसाम या राज्यात आढळून येतात. प्रश्न क्रमांक 10. भारतातील सर्वात जुना तेल शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतातील सर्वात जुना तेल शुद्धीकरण कारखाना दिग्बोई येथे आहे. प्रश्न क्रमांक 11. झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे झेलम नदी ही उलर या सरोवरातून वाहते. प्रश्न क्रमांक 12. सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास 8.3 मिनिट एवढा वेळ लागतो. प्रश्न क्रमांक 13. सकाळचा तारा असे कोणास म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सकाळचा तारा असे शुक्र या ग्रहास म्हणतात. प्रश्न क्रमांक 14. अलास्का ही पर्वतरांग कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे अलास्का ही पर्वतरांग USA येथे आहे. प्रश्न क्रमांक 15. काकरा पारा प्रकल्प कोणत्या नदीवर बांधलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे काकरा पारा प्रकल्प हा तापी या नदीवर बांधलेला आहे. प्रश्न क्रमांक 16. चंद्रग्रहणात कोणती क्रिया घडते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे चंद्रग्रहणात पृथ्वीची सावली चंद्रावर पडणे ही क्रिया घडते. प्रश्न क्रमांक 17. भारताच्या परराष्ट्रीय गुप्तचर संस्थेचे नाव काय? तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारताच्या परराष्ट्रीय गुप्तचर संस्थेचे नाव रॉ हे आहे. प्रश्न क्रमांक 18. दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी सिल्वासा ही आहे. प्रश्न क्रमांक 19. जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश चीन हा आहे. प्रश्न क्रमांक 20. नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे नागालँड या राज्याची राजधानी कोहिमा ही आहे. प्रश्न क्रमांक 21. भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतातील सर्वात लांब धरण हिराकुंड हे आहे. प्रश्न क्रमांक 22. हेलेचा धूमकेतू दर किती वर्षांनी दिसतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे हॅलेचा धूमकेतू दर 46 वर्षांनी दिसतो. प्रश्न क्रमांक 23. मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता कोणत्या महासागरात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता आहे व ती पॅसिफिक या महासागरात आहे. प्रश्न क्रमांक 24. ग्रहताऱ्यांच्या अभ्यासास शास्त्रीय नाव काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ग्रहताऱ्यांच्या अभ्यासास शास्त्रीय नाव ॲस्ट्रॉनॉमी असे आहे.
प्रश्न क्रमांक 25. सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 26. सूर्यमालेतील सूर्यापासून चौथ्या क्रमांकावर असलेल्या ग्रहाचे नाव काय? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सूर्यमालेतील सूर्यापासून चौथ्या क्रमांकावर असलेल्या ग्रहाचे नाव मंगळ हे आहे. प्रश्न क्रमांक 27. खग्रास सूर्यग्रहण हे कोणत्या दिवशी होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे खग्रास हे सूर्यग्रहण अमावस्या या दिवशी होते. प्रश्न क्रमांक 28. जगप्रसिद्ध सुवेझ कालवा कोणत्या देशातून जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जगप्रसिद्ध सुवेझ कालवा हा इजिप्त या देशातून जातो. प्रश्न क्रमांक 29. कोणता राष्ट्रीय महामार्ग राज्यातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे धुळे आणि कोलकाता हा राज्यातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. प्रश्न क्रमांक 30. भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर हे मुंबई या शहरात आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 31. कोणती नदी महाराष्ट्रात उगम पावत नाही? तर या प्रश्नाचे उत्तर आहे कावेरी ही नदी महाराष्ट्रात उगम पावत नाही. प्रश्न क्रमांक 32. दक्षिणमध्ये रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे दक्षिणमध्ये रेल्वेचे मुख्यालय सिकंदराबाद येथे आहे. प्रश्न क्रमांक 33. मांजरा पठार कोणत्या भागात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मांजरा हे पठार मराठवाडा या भागात आहे. प्रश्न क्रमांक 34. शार्क या दक्षिण आशियातील प्रादेशिक सहकार्याचे संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सार्क या दक्षिण आशियातील प्रादेशिक सहकार्याचे मुख्यालय काठमांडू येथे आहे. प्रश्न क्रमांक 35. कोणार्क येथे कोणते प्रसिद्ध मंदिर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे कोणार्क येथे सूर्य मंदिर हे प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 36. भारतातील आधुनिक बंदर कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतातील आधुनिक बंदर जवाहरलाल नेहरू आहे. प्रश्न क्रमांक 37. गुरु शिखर कोणत्या पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे गुरु शिखर हे अरवली या पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न क्रमांक 38. यमुना व गंगा या दोन नद्यांचा उगम कोठे होतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे यमुना व गंगा या दोन नद्यांचा उगम अलाहाबाद येथे होतो. प्रश्न क्रमांक 39. कोणता महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे NH7 हा महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे. प्रश्न क्रमांक 40. कोणता कालव्यास पॅसिफिकचे प्रवेशद्वार असे म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पनामा या कालव्यास पॅसिफिकचे प्रवेशद्वार असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती संग्रहासाठी आणि प्रश्न उत्तरांसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.